दोन संघ मात्र खेळतायत. या दोन संघादरम्यान पूर्वार्धामध्ये काय घडेल, काय बिघडेल, कशा प्रकारचा खेळ सुरू केला जाईल आणि गुणलेखक अभिषेक टाईम अलर्ट करायचं आहे. कुठल्या मिनिटाला सामना सुरू होतोय. 15 मिनिटं फक्त दिले जातील. पंच तुम्ही दक्ष राहायचं आहे आणि अशा प्रकारे इथून टाईम संपला की आम्ही तुम्हाला अलर्ट करणार. त्याच्यानंतर एक वॉर्निंग असेल आणि नंतर डायरेक्ट पेनल्टी. गेम इज ऑन. काय घडेल काय बिघडेल ऐकूया पुन्हा एकदा आपल्या पंचकृषीमधील गोड आवाज गीतेश साडेकर सर. थँक्यू दिनेश पाटील सर. गेम इज ऑन. इथे सुरुवात केली जाते. पहिल्या अंकाला सलामीची जोडी बंटी पाटील आणि साजिद मडवी मैदानात सरकताना पहिला चेंडू लॉब करायचा होता. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क येत नाही. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. पहिला निर्धाव चेंडू येतोय. गोलंदाजी मार्कवर असणारा परेश पाटील एक वेगवान तेज तरार गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर कशा रीतीने गोलंदाजी करेल आपल्या पाली संघासाठी. या विभागातून बिलॉंग करणारा हा संघ पाहतोय बाबदेव पाळी संघ. नक्कीच एक चांगला संघ आहे आणि त्यांच्या नावाला साजेल अशी चांगली कामगिरी देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तर या स्पर्धेमध्ये प्रभावित ठरलेला आपण पाहतोय सिद्धी करवळे संघ. आयुष्यलन सिद्धी करवळे संघ. यावेळी हलक्या त्याने सन्मान दिला जातोय. चेंडू गाळी क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट करण्याचा अवधी होता. एक धावेने श्रीगणेशा खेळला जातोय. या पहिल्या अंकाचा 3 षटकांचा सामना. या 3 षटकामध्ये किती धावांचा डोंगर उभा केला जाईल या बाबदेव पाळी संघापुढे. अतिशय चांगला खेळ केला पहिल्या सत्रामध्ये बाबदेव पाळी संघाने. त्यानंतर नशिबाचा कौल लागला आणि आता मात्र तिसरी लढत खेळत असताना सिद्धी करवळे संघाविरुद्ध 2 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली. 1 धाव. पाठीमागच्या सामन्याचा सामनावीर साजिद मडवी ऑन स्ट्राईक असेल. कशा रीतीने खेळ करेल आपल्या संघासाठी. यावेळी हलक्या हाताने सन्मान दिला जातोय. कव्हरच्या दिशेने चेंडू भिडकावला जातोय. कार्पेट शॉटच्या माध्यमातून 1 धाव कंप्लीट केली जाते. एक धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या पोहोचले ती बिनबाद 2 या अंकावर. सुरुवात शांत पाहायला मिळते. इथून गती देण्याचा प्रयत्न केला जाईल का या 2 फलंदाजाच्या माध्यमातून. कारण तेवढ्याच ताकदीचा संघ समोर खेळतोय. किमान 3 षटकामध्ये 40 ते 45 धावा धावफलकर येणं अपेक्षित असेल ते सिद्धी करवळे संघाकडून. पुन्हा एकदा लॉफ करायचं होतं. बॅटची आतली कडा घेतली गेली आणि चेंडू इस्टनच्या पाठीमागच्या क्षेत्रामध्ये अडवला गेलाय. रोखून धरलंय. मोठ्या फटक्यापासून पूर्णपणे वंचित ठेवले गेले. मोठ्या फटके इथून जर येत नसतील, जर तुम्ही मुख्य गोलंदाज जर टार्गेट करत नसेल तर नक्कीच येणाऱ्या गोलंदाजाचं मनोबल वाढत असता. तर नक्कीच इथे 1 धाव येते. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचले ती 3 या अंकावर. सुरुवात शांत वेट अँड ऑलचं क्रिकेट मैदानामध्ये अगदी शांत पद्धतीने दाखवलं जात आहे. साजिद मडवी आणि बंटी पाटीलच्या माध्यमातून एड मात्र चेंज होतोय. ऑन स्ट्राईकला एक आक्रमक शैलीचा साजिद पाटील संघाचा तारणहार सज्ज असेल. यावेळी लॉफ केलाय. फटका फसलाय. जज केलं जातंय. बारक्या चेंडू खाली सुरेख झेल टिपला जातोय. पहिल्या विकेटचा एक गोल्डन विकेट. साजिद मडवी बॅक टू पेव्हलियन. मॅन फ्रॉम सिद्धी करवले. पहिली विकेट एक मोठी विकेट इथे मिळवली जाते. गोलंदाजी मार्कवर असणारा गोलंदाज परेश पाटीलच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजीचा स्पेल इथे साकारला जातोय. आपल्याला नावाला साजेल अशी गोलंदाजी मैदानात साकारली जाते. बाबदेव पाळी संघाच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी परेश पाटीलने दाखवले. या मैदानामध्ये जर विचार करायला गेलं 5 चेंडू डिलिव्हर केले ज्यामध्ये 3 धावा फक्त खर्ची घातल्यात आणि 1 गडी देखील बाद केलाय. साजिद मडवीला तंबूच्या आसऱ्याला पाठवलाय. दोन्ही सलामीवीरांना अगदी शांत ठेवलाय आपल्या गोलंदाजीवर. परेश पाटील या गोलंदाजाने पुन्हा एकदा सज्ज असेल. इथे मात्र ऑन स्ट्राईक असेल आता बंटी पाटील आणि त्याला मात्र साथ देण्यासाठी संघाचा कर्णधार अर्थात विकी पाटील जातोय नॉन स्ट्राईकिंगला. 2 दिग्गज खेळाडू. खेळ इथून मोठा होणं गरजेचं आहे. इथून मोठे फटके अपेक्षित असतील बंटी पाटील या फलंदाजाकडून. यावेळी खोलवर टप्प्याच्या अति वेगाने टाकला होता. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर केला जातोय आणि 1 धाव येतोय. पहिला षटक संपल्याचा इशारा येतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली. 1 गड्याच्या मोबदल्यात
4 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय की ज्याने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कुठपर्यंत निर्णय हा सफल होईल ते येणारे चेंडू येणारे वेळ आपल्याला सांगूनच जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 1 बाद 4च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. पहिल्या अंकामध्ये खेळ करत असताना सिद्धी करवले संघ. तर सांघिक कोट्यातील दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आला राहुल पाटील हा गोलंदाज. राहुल शेळके हा गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज होतोय. पहिले षटक सुरेख हाताळल्यानंतर राहुल शेळके कशा रीतीने गोलंदाजी करेल. जर व्यूहरचना पाहिली गेली आपण विचार करायला गेलो बंटी पाटील एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, परंतु इथे मोठे फटक्या अपेक्षित असतील बंटी पाटीलच्या बॅटमधून. पहिला चेंडू लॉब केलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात स्क्वेअर लेगला च्या दिशेने चेंडू तैनात होता. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने 5 धावा धावफलकावर लागल्या जातात. तर सुरेख सुरुवात इथे करून दिले. गोलंदाजीच्या मार्कवर पूर्णपणे मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले गेले. अगदी इथून मोठे फटके जर येत नसेल तर नक्कीच थोडंसं वरचं ठरू शकतं. तर बापदेव पाळी संघ चांगला स्पेल आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये परेश पाटीलचा. आणि त्यानंतर मात्र सुरुवात करत असताना राहुल शेळके देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना प्रबल गडेकडून ओव्हर द विकेटने आले होते. गॅप मात्र शोधली जाते. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. 1च्या बदल्यात 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि 2 धावेच्या मदतीने 7 धावा धावफलकावर लागताना पाहतोय. 7 धावा धावफलकावर इथून गती देण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण बापदेव पाळी संघाचा विचार करायला गेला रोहित असेल बारके असेल की नक्कीच हे नावाजलेले फलंदाज आहेत. किमान 3 षटकामध्ये 40 ते 45 धावा धावफलकावर येणं गरजेचं आहे. तर ती जमेची बाजू पाहायला गेली सिद्धी करवली संघाची ती गोलंदाजी, तर नक्कीच इथून कमबॅक केलं जाईल का. अतिवेगाने टाकला होता चेंडू गुडलेन स्पॉटवर टेक ऑफ करून चेंडू सरळ विसावला गेला. तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. एक निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये थोडंसं चित्र पालटू शकतं ते बापदेव पाळी संघाच्या माध्यमातून. तर नक्कीच एक चांगली गोलंदाजी मैदानामध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी साकारली जाते. गोलंदाज राहुल शेळकेच्या माध्यमातून रोखून धरले. 3 चेंडू फेकी गेल्यात, फक्त 3 धावा खर्ची घातले गेल्यात. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने आले होते. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर करायचा होता, थोडासा कंबल झाला तिथे गोलंदाज आणि 1 धाव येते. 1 धावेने संघ पुढे सरकतो. सिद्धी करवले संघ पहिल्या अंकामध्ये खेळ करत असताना संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एड मात्र चेंज होतोय. ऑन स्ट्राईक केलेला जो सलामीला आलेला बंटी पाटीलचा विचार करायला गेलो वैयक्तिक 5 चेंडू बंटीने केल्यात, फक्त 4 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. इथून मात्र आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. बॅकफुटला आले होते, जागा बनवली होती, पंचांचा इशारा आलाय दॅट्स वाईट. इथे लाईन मिस होते. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव धावफलकावर जोडली जाईल आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 9 या अंकावर. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये होत असताना यावेळी बॅटच्या मधोमध अगदी चेंडू येत नाही, परंतु 1 धाव जरूर मिळेल आणि 1 धावेच्या मदतीत चांगले क्षेत्ररक्षण बारक्या शेळकेच्या पाहायला मिळतात. तेवढी चांगली फेकी देखील पाहायला मिळते. 1 धावेने मित्र म्हणे काही बिघडणार नाही ते पाळी संघाचा. आणि या 1 धावेच्या मदतीने 10 धावा धावफलकावर लागल्या जातात. दुसरं षटक मार्गस्थ असताना 3 षटकांचा सामना आहे. कमी षटकांचा सामना खेळत असताना तुम्हाला 1 चेंडू इम्पॉर्टंट असतो आणि नक्कीच इथे पूर्णपणे वर्चस्व राखलंय गोलंदाजी मार्कवर असणाऱ्या बापदेव पाळी संघाकडून, कारण अजूनही एकही मोठा फटका सिद्धी करवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही. पुन्हा एकदा चेंडू लॉब केला जातोय. मिडविकेटच्या मधोमध चेंडू अडवला जातोय. जोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते आणि 1 धावेच्या मदतीने दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 11 धावा
एक गड्याच्या मोबदल्यात थोडंसं बॅकफुटला गेलाय, थोडंसं संघर्ष करतोय धावांसाठी. इथे पहिल्या सत्राचा खेळ करत असताना आयुष विलियन सिद्धी करवले संघ इथून धावांचा थोडंसं स्पीडअप करायचं आहे. दोन्ही संघाला विनंती केली जाते, अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा, थोडंसं स्पीडअप करायचं. 15 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग संपवायचे, या हेतूने थोडंसं स्पीडअप करा. 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली 11 धावा. अजूनही शेवटचं स्लॉगवरचं षटक असेल या मॅच मधील, नक्कीच इम्पॉर्टंट षटक असेल. इथून जर या षटकामध्ये 10 ते 15 धावा येत असतील तर नक्कीच एक सन्मानजनक टार्गेट उभारू शकतो तो सिद्धी करवले संघ. तर सांघिक कुठेतरी तिसरं आणि वैयक्तिक कुठेतरी पहिलं षटक घेऊन आलाय विशाल शेळके, मॅन फ्रॉम पाली. ऑन स्ट्राईक असेल विकी पाटील. पहिला चेंडू हल्ला चढवला जातोय, चेंडू जाणार सीमा रेषेबाहेर. दणदणीत षटकार. विशाल शेळकेवर आक्रमणाला सुरुवात केली. इथे इशारा दिला जातोय पहिल्या चेंडूवर आक्रमकतेचा आणि या 6 धावेच्या मदतीने 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. पहिल्या 2 षटकांचा विचार केला गेला, एकही मोठा फटका मारू दिला नव्हता. गोलंदाजी मार्कवर असणारा परेश पाटील, त्यानंतर राहुल शेळकेने आणि आता मात्र पहिल्या चेंडूवर विशालला टार्गेट केले जात आहे. पहिल्या चेंडूवर लगावला जातो षटकार. अजूनही मोठं षटक होऊ शकतं या सामन्यामध्ये. 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. 17चा खतरा कुणाला उद्भवेल, सिद्धी करवळे संघाला की बापदेव पाळी संघाला? अजूनही 5 चेंडू असतील या सत्रामधील. गोलंदाजी मार्कवर सज्ज विशाल शेळके. यावेळी टॉपेज घेतली जाते, फटका बसलाय, जज केलं जातंय, परंतु इथे मात्र केलेली चुकी किती महागात पडू शकते. सांघिक विकेट मिळवली जाते, दुसरा गडी बाद होतोय. इथे परतावं लागेल बंटी पाटील या सलामीवीराला, तंबूच्या आसऱ्याला. 1 धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीने 18 धावा धावफलकावर लागल्या जातात. पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानात इन होतोय सचिन गायकर. मैदानात जाताना आपण पाहतोय तिसरं षटक मार्गस्थ असताना 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. की क्षमता आहे विकी पाटीलकडे मोठे फटके खेचायची, परंतु ती क्षमता मात्र सिद्ध करावी लागेल. अजूनही 4 चेंडू या सत्रातील बाकी असतील. या 4 चेंडूवर किती धावांचा मोर लावला जाईल? विशाल शेळकेवर पहिल्या चेंडूवर केलेला आक्रमण, त्यानंतर केलेली क्षेत्ररक्षकांनी चुकी, आणि ती चुकी कुठपर्यंत मागणी ठरेल ते येणारे 4 चेंडू आपल्याला सांगून जातील. इथे लॉ ऑफ करायचं होता. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाही. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. पंचांचा इशारा येतोय, दॅट्स अ वाईट. अवांतर धावसंख्येत भर पडेल. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 19 या अंकावर. 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळी टॉप एज क्षेत्ररक्षक जज करतो, सुरेख झेल टिपला जातोय आणि तिसऱ्या विकेटचं पतन. इथे परतावं लागेल विकी पाटील. बॅक टू पेव्हलियन, मॅन फ्रॉम सिद्धी करवले. एकोणीस धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. तिसरा गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहतोय विकी पाटील. विकी पाटीलचा विचार केला गेलं, वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 11 धावांचं योगदान विकीने दिलं आपल्या संघासाठी. नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या आपल्या संघासाठी जरूर उभारली, परंतु ज्या धावांची अपेक्षा होती सिद्धी करवळे संघाकडून त्या धावा मात्र मैदानात दिसत नाही, धावफलकावर दिसत नाही. नक्कीच किमान 3 षटकामध्ये 30 ते 35 धावा तरी येणं अपेक्षित होतं, परंतु थोडंसं कुठेतरी इथे डगमगला जातोय सिद्धी करवळे संघ. फलंदाजी करत असताना पूर्णपणे वरचढ ठरलाय. कमबॅक चांगलं पाहायला मिळतंय. विशाल शेळके कमबॅक चांगलं करताना पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळी चांगला चेंडू होता, खोदून काढला जातोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. 1च्या बदल्यात दुसरी धाव कंप्लीट होईल का? आणि सुरक्षित क्रीजमध्ये इथे पोहोचला जातोय. फलंदाज 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग द बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने
21 धावा धावफलकार लागल्या जातात. शेवटचं 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5व्या क्रमांकाचा फलंदाज सौरभ पाटील हा फलंदाज ऑन स्ट्राईक असेल. सचिन गायकर आणि सौरभ पाटील ते लॉफ करायचा होता. थोडासा कंबल झाला यष्टीरक्षक आणि एक धाव तिथे जोडली जाईल. धावफलकार एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 22 या अंकावर. शांत क्रिकेट दाखवलं जातं. एक षटकार सोडला तर नक्कीच पूर्णपणे गोलंदाजीने वर्चस्व राखलंय या सामन्यामध्ये. तर नक्कीच चांगली गोलंदाजी एक टिचून मारा पाहायला मिळाला. बापदेव पाळी संघाच्या माध्यमातून पूर्णपणे रोखून धरलाय. कमी धावांचा हा सामना नक्कीच पाहायला मिळतो. सिद्धी करवले बनाम पाळी असा हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. इथून जो जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि नक्कीच उसाटणे संघाशी तो लढत आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू बाकी आहे. एक वाईट आहे, एक वाईट. पहिला चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडूवर एक रन प्लस रनआउट, तिसरा चेंडू वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 धावा. 22 धावा धावफलकर. शेवटचा चेंडू. या चेंडूवर जर मोठा फटका येत असेल तर नक्कीच एक सन्मानजनक टार्गेट उभारू शकतो सिद्धी करवळे. आणि मोठा फटका आलाय की काय. शेवट मात्र गोड केलाय. चेंडू विडकावून दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावर. हा लगावला जातो. शानदार दमदार आमदार चषक 2022चा एक रुबाबदार षटकार. तर 3 षटकांचा खेळ संपता. 28 धावा धावफलकार लागल्या जातात. येणारे 18 चेंडू आणि 29 धावा इथून मात्र वाचवल्या जातील का सिद्धी करवळे संघाच्या माध्यमातून. क्या या 29 धावा उभारल्या जातील या बापदेव पाळी संघाच्या माध्यमातून. याचं धावतं वर्णन ऐकवतील आमचे साथी समालोचक या बेळवली गावचा बुलंद आवाज संतोष महाराज पाटील. लाईनअप करून जायचं लगेचच मैदानाकडे. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे तब्बल 28. येणाऱ्या या अंतिम चेंडूवर आलेल्या षटकारानं मात्र बल पुरवलंय धावांना. 28 धावा 18 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान आहे. ज्या संघानं मुरबीसारख्या ताकदवान संघाला परतवलं, ताकदीची फलंदाजी दाखवली, त्या परी विराट बापदेव पाली संघाला या धावा अवघड बनतील का. की ज्या संघानं अफलातून कामगिरी आज केली आहे. सर्वाधिक धावा ज्या संघानं बनवल्या 82 धावा 4 षटकामध्ये बनवणारा हा संघ सिद्धी करवळे संघ मात्र या धावा वाचवेल. क्रिकेटचं हे षडयंत्र रचलं जात आहे. पूर्वार्धामध्ये धावा जमवायच्या आणि उत्तरार्धामध्ये रोखायच्या. पूर्वार्धामध्ये धावा द्यायच्या आणि उत्तरार्धामध्ये पाठलाग करायचा. आयुष्यामध्ये पैसा कमवायचा आणि जर सांभाळला तर भविष्य उज्ज्वल आणि जर का गमावला तर मात्र काबाड कष्ट करत खडतर भविष्य जगावं लागेल. अशाच प्रकारचा क्रिकेट आणि आयुष्याचा हा खेळ पुन्हा एकदा रंगलाय. फलंदाज क्रीजकडे लगे वळायचं आहे. पाली संघाच्या संघनायकाला विनंती आहे आणि उसाटणे संघनायकानं इकडे रेडी राहायचं आहे. कारण यानंतर या रणनीतील अंतिम सामना, दुसऱ्या रणनीतील अंतिम सामना खेळला जाईल. फलंदाज आपण चढायचं लगेच मैदानाकडे. 29 धावांची गरज आहे. 15 मिनिटाचा पूर्वार्ध, 15 मिनिटाचा उत्तरार्ध यामध्ये नटलेलं हे 2 अंकी नाटक. या नाटकाचा पडदा पडायच्या आत कोणती भूमिका सक्षमतेने कोण निभावतो ही येणारी वेळ ठरवेल. ही वेळ कोणाकडे असेल, आजची भूमिका चोख कोण बजावेल. 2 सलामीर मैदानाकडे वळायचं आहे प्लीज. कशा प्रकारची भूमिका कोण साकारेल, आपला रोल जो आपल्याला मिळाला आहे फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, जो आज चांगला खेळणार तोच सुपर 4मध्ये जाणार. कारण क्रिकेटचा खेळ हा असाच असतो, ज्याचा खेळ ज्या दिवशी बहरदार झाला तोच संघ मात्र चेंडू फेकायचे तो संघ मात्र विजय होतोय. काल मात्र खोणी संघानं अफलातून कामगिरी केली. परी 11 श्री गणेश खोणी संघानं मात्र जिगरबाज संघानं परतवलं आणि तो संघ मात्र सुपर 4मध्ये दाखल झाला आहे. आज कोणता संघ सुपर 4मध्ये जाईल आणि वेलकम उसाटणे संघासमवेत कोणता संघ लढेल हे येणारी लढत ठरवेल. ऐकूया उत्तरार्धामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. 18 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान.
या आव्हानाचा पाठलाग करताना मात्र कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, ऐकूया बेलुरीचा हा गोड आवाज माऊली संतोष पाटील. धन्यवाद दिनेश पाटील सर. तर आपण पाहतोय 29 धावेचं लक्ष असणार आहे 3 षटकांचा. या ठिकाणी आपण पाहतोय हा सामना पाली संघाची सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. स्पीडअप करायचं आपण पंच आपल्याला विनंती असेल, कारण की भरपूर वेळ आपण घेत आहात. राहुल शेलके आणि बारक्या शेलके ही 2 सलामीवर मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज पाहतो राहुल पाटील. एक्सप्रेस सेट करून मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेचा चेंडू पहिला चेंडू आपण पाहतोय. चेंडू जाईल लॉंग ऑन रिजनला. क्षेत्ररक्षक मात्र तिथं तैनात होता आणि 1 धाव मिळेल पाली संघाला. 1 धाव मिळेल राहुल शेलके या फलंदाजाला. एका धावेच्या मदतीनं श्री गणेशा होतोय. अकाउंट ओपन करतोय पाली संघ, तर अकाउंट ओपन करतोय तो म्हणजे राहुल शेलके. राहुल पाटील राहुल शेलके अशी ही कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला शतक हा पॉवर प्लेचं शतक आहे. 29 धावेचं लक्ष जमवायचं आहे. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. इथे मात्र जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळाली, परंतु पंच आमचे पाहतोय आपण निलेश पाटील सर आणि द्वारकानाथजी चोरगे सर या ठिकाणी मात्र अपील फेटाळून लावतायत. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये, ती म्हणजे पाली संघाला. एका धावेवरती आता आपण पाहतोय पाली संघ स्थिरावलाय. तर आतापर्यंत 2 चेंडू फेकतोय. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सर राजेश पाटील पंच आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज. यावेळेचा चेंडू बिरकवण्याचा प्रयत्न जरूर झाला डिपमिडोकेच्या रिजनला. क्षेत्ररक्षकाच्या मात्र आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू. चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर. चौकार चौकार चौकार. या 4 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपालकावरती 5 धावा. स्पीडअप करायचं आपण. सिद्धी करवळे संघ आपणास विनंती असेल की आपण थोडं स्पीडअप करायचं. संघाची धावसंख्या पाहतो आपण 5 धावा. तर इथे मात्र बारक्याच्या बॅटमधून निघालेला हा चौकार पूर्णपणे पाठबळ देणार पाली संघासाठी. कारण पहिलं शतक हा पॉवरफुल शतक आपण मानतो तो म्हणजे सिद्धी करवळे संघाचं. कारण की आपण पाहिलं यावेळेचा चेंडू आपण पाहतो बॅटची एज घेतली आहे, परंतु थर्डमॅनच्या रिजनला क्षेत्ररक्षक मात्र तैनात होता. 1 धाव काही रोखू शकत नाही. एका धावेच्या मदतीनं पाली संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 6 या धावसंख्येवरती. प्रतिषटकाचा विचार केला तर 9.50च्या सरासरीने इथे मात्र धावा जमवायच्या आहेत पाली संघाला. त्या अनुषंगाने इथे मात्र फलंदाजी करतोय का पाली संघ. आतापर्यंत 4 चेंडू खेळलाय, 6 धावा आपल्या खात्यावरती जमा झाल्यात. यावेळेला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथं तैनात होता आणि इथे मात्र सफलता मिळेल राहुल पाटील या गोलंदाजाला. नयन पाटील आणि सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे राहुल शेलके. जगदीश लहाने चेकडेवाला भिंगारवाडी यांना विनंती असेल की आपण यायचंय अतिथी मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. गोलंदाज सज्ज होतोय राहुल पाटील. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाले. 5 चेंडू फेकलेत आतापर्यंत आणि 1 सफलता आणि 6 धावा खर्च केलेत आपल्या गोलंदाजीवर. यावेळेला मोठा फटका प्रहार केलाय. चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या रिजनला. खणखणीत षटकार षटकार षटकार. इथे मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आकाश चोरगे. डिसिजन पेंडिंग आहे थोड्याच वेळात. इथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आकाश चोरगे या ठिकाणी डिसिजन देतील थोड्याच वेळात. संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपालिकावरती 6 धावा. चला आपण क्षेत्ररक्षण साधवायचं आहे. निर्णय त्वरित येणारच आहे.
आपण पाहतो या ठिकाणी 3 संघ बाकी आहेत. नो चेंडू नाहीये. चला सामना सुरू करायचा आपण. इथे मात्र आमच्या तिसऱ्या पंचांनी दिले की चेंडू सुरेख आहे. इथे मात्र 6 धावा मिळतील आणि या 6 धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपाईल कबड्डी 12 धावा. बारा धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तर गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहणार आहोत विक्रांत पाटील. बारा धावा धावपाईल कबड्डी. गोलंदाज सज्ज विक्रांत पाटील. यावेळेचा चेंडू सुरेख चेंडू लॉंग ऑफच्या रिझनला मात्र तिथे सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळाले. एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपाईल कबड्डी 13 धावा. तर येणारे 11 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 16 धावा. इथून मात्र खडतर प्रवास करावा लागेल दोन्ही संघांना. जर आपलं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर मात्र आपली उत्तमात उत्तम कामगिरी आपली गुणवत्ता मैदानामध्ये सिद्ध करावा लागेल दोन्ही संघाच्या गोलंदाजांना किंवा फलंदाजांना. तर आपण पाहतो इथे मात्र एकच धाव मिळेल पालीस संघाला. एक धाव मिळेल बारक्या शेलके या फलंदाजाला. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपाईल कबड्डी 14 धावा. 10 चेंडू 15 धावेची आवश्यकता. ऑन स्ट्राईक रोहित पाटील. तर गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज पाहतो आपण विक्रांत पाटील. यावेळेचा चेंडू हवेत आहे मात्र स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये झेल पकडण्यासाठी सज्ज होतोय आणि सुरेख झेल टिपला जातोय. आणखीन एक दुसरा धक्का आपण पाहतोय बापदेव पाळी संघाला रोहित पाटील याच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा. येणारे 9 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता असणार आहे पाली संघाला. तर इथे मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय विक्रांत पाटील. कारण की विचार केला तर पहिलाच गोलंदाज होता राहुल पाटील ज्याने सुरेख 5 चेंडू फेकले होते. परंतु 5वा चेंडू फुलर लाईनचा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या फुलर लाईनच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका लगावला गेला होता. तो म्हणजे बारक्या शेलकेच्या बॅटमधून आणि तिथे मात्र संघाच्या धावसंख्येला आकार मिळाला होता. तर इथे मात्र आतापर्यंत 3 चेंडू फेकतोय गोलंदाज विक्रांत पाटील. 1 सफलता आणि 2 धावा खर्च करतोय आपल्या गोलंदाजीवर. यावेळेला चेंडू आपण पाहतोय हवेत आहे परंतु चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. येईल खणखणीत षटकार 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 आणि या 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपाईल कबड्डी 20 धावा. अजूनही 8 चेंडू 9 धावेची आवश्यकता. 8 चेंडू 9 धावा. मात्र इथे 4थ्या चेंडूवरती हल्ला चढवतोय तो म्हणजे बारक्या शेलके. विष्णू शेलके उर्फ बारक्या या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू आपण पाहतोय बारक्या शेलके. ऑन स्ट्राईक 8 चेंडू 9 धावेची आवश्यकता. स्पीड अप करायचा आपण. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागतोय सिद्धी करवले संघाला. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू सुरेख फटका ताकदीचा वापर दिमागदार हा षटकार आणि या 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपाईल कबड्डी जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 या धावसंख्येवरती. येणारे 7 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता. 7 चेंडू 3 धावा. इथे मात्र जो चेंडू आणि रन्स मध्ये जो डिफरन्स होता तो मात्र खूपच कमी आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू 3 धावेची आवश्यकता.
विक्रांत पाटील बॅक टू बॅक 2 षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करण्याचा जरूर प्रयत्न करेल, परंतु येणारे 7 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता असणार आहे बापदेव पाली संघाला. तर इथून मात्र सुरेख गोलंदाजी करावी लागेल सिद्धी करवले संघाला. गोलंदाज सज्ज विक्रांत पाटील. यावेळेचा चेंडू बॉलर लाईनचा, इथे मात्र चेंडू हवेत आहे आणि इथे फलंदाज बाद होईल. बारक्या शेलके बॅक टू द पवेलियन. येणारे 6 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता असणार आहे पाली संघाला. मात्र या 3 धावा वाचवेल काय सिद्धी करवले संघ. इथे मात्र आता आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल सिद्धी करवले संघाच्या गोलंदाजांना. परंतु फलंदाजीचा विचार केला तर अजूनही रोहित पाटील मैदानामध्ये आहेत. संगम भोईर आता मैदानाच्या आतमध्ये जातोय. येणारे 6 चेंडू 3 धावेची आवश्यकता. हनुमान शेलके. सहा चेंडू 3 धावेची आवश्यकता. ऑन स्ट्राईक हनुमान शेलके. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय विक्की पाटील. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता विक्की पाटील. मात्र इथे सुरेख गोलंदाजी करावी लागेल. 3 धावा वाचवाव्या लागतील त्यामध्ये सिद्धी करवले संघाला. जर आपल्याला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर इथे मात्र 3 धावा जमवाव्या लागतील पाली संघाला. हनुमान शेलके ऑन स्ट्राईक. गोलंदाज सज्ज विक्की पाटील. वेलकम उसाटणे संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण समोरच्या कक्षमधून यायचं आहे त्वरित. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय दिशा दिली हनुमान शेलके या फलंदाजानं. इथे मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. या एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धाव फलकावरती 27 धावा. येणारे 5 चेंडू 2 धावेची आवश्यकता. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल रोहित पाटील. विशाल शेलके. गोलंदाज सज्ज. यावेळेला आपण पाहतोय दिशा दिली विशाल शेलके आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय. इथे मात्र आत्महत्या करण्यास प्रवृत्त करेल तो म्हणजे विशाल शेलके. बाद होतोय हनुमान शेलके. संघाची धावसंख्या पाहतो आपण धाव फलकावरती 28 धावा. आता तरी जयदास खेळला जाईल का हा प्रश्न उपस्थित केला जाईल. कारण हनुमानच्या जागेवर त्याला पाठवायचं होतं पण स्वतःच गेला नाही आणि त्याच्यामुळेच हनुमान मात्र परत आलाय. जबाबदारी खांद्यावर संघाची घ्यावीच लागेल. 1 धावेची गरज ही विकेट मात्र विनाकारणच फेकल्यासारखी झालंय. कारण उगाचा सामन्याचा वेळ कसा वाचला जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि इथे मात्र विकेट. निश्चितच आपण पाहतोय एका धावेची अजूनही आवश्यकता असणार आहे. ही 1 धाव देखील महत्त्वपूर्ण असणार आहे दोन्ही संघांसाठी. कारण की आपण विचार केला तर 1 धाव ही आरोग्यासाठी आपण नेहमी पाहतोय. एका धावेचं महत्त्व आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतंय. एका रन्स मुळे संघ विजयी होऊ शकतो किंवा पराभव होऊ शकतो. यावेळेला आपण पाहतो दिशा दिले चेंडूला आणि इथे मात्र सामना विजयी होतोय तो म्हणजे बापदेव पाली संघ. तर याच्या पुढील सामना असेल बापदेव पाली विपक्ष वेलकम उसाटणे. तर नक्कीच विराट बापदेव पालीचा संघाचा संघनायक यायचा आहे. दोन्ही संघांना लाईनअप करायचं आहे.